नमस्कार सर्वांचे. रुद्र सरळ या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 8 सप्टेंबर शिफ्ट 1 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती. त्यामध्ये मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आले होते. त्या 25 क्वेश्चनचं ॲज ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जीवघेणा, ऑप्शन नंबर 2 जीवघाणा, ऑप्शन नंबर 3 जीवघेणा आणि ऑप्शन नंबर 4 जीवघेणा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 जीवघेणा. हे जे ला जी वेलांटी आहे ती दुसरी आहे जीवघेणा. जीव म्हणजेच काय? ते जीव आपण जे माणसाचा जीव असतो ते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 जीवघेणा. सोपा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आरोग्य समानार्थी असलेला शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मन, ऑप्शन नंबर 2 शरीर, ऑप्शन नंबर 3 ताकद, ऑप्शन नंबर 4 निरोगीपणा. तर आरोग्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 निरोगीपणा. तर आरोग्य म्हणजेच काय? आपण दुसरं काय म्हणू शकतो आरोग्याला? तर स्वास्थ्य पण म्हणू शकतो आरोग्याला. स्वास्थ्य हा शब्द आहे. त्यानंतर तब्येत पण म्हणू शकतो. त्यानंतर प्रकृती पण म्हणू शकतो किंवा तंदुरुस्ती पण म्हणू शकतो. हे काही समानार्थी शब्द आहेत आरोग्य या शब्दाचे. पण ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला निरोगीपणा. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 निरोगीपणा हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वंदन करणे चांगले, ऑप्शन नंबर 2 खरे बोलणाऱ्याचे पाय वंदावे, ऑप्शन नंबर 3 बोलणाऱ्याचा मान राखावा, ऑप्शन नंबर 4 बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा. म्हणजे काय? की जो जसा बोलेल तशी त्याची कृती पण तशीच असायला पाहिजे. म्हणजेच काय? की एखादा माणूस आहे जो लबाडी, चोरी-मारी करतो आणि तो लोकांना प्रवचन देत बसलाय, की चोरी करणे खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे, चोरी करू नये वगैरे. पण तो तसा वागतो का? कारण तो स्वतःच चोऱ्या करतो, चोऱ्या-माऱ्या करतो, खून करतो, काय करतो. पण जे लोकं असतात, जे संत महात्मे असतात, तर ते जसं की संत तुकाराम महाराज झाले, संत ज्ञानेश्वर महाराज झाले. यांनी काय केलं, की यांनी लोकांना उपदेशच नाही केला, तर ते स्वतः तसे वागलेले आहेत. त्यामुळे "बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले" या म्हणीचा अर्थ काय, की बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 शांती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हलाखी, ऑप्शन नंबर 2 क्षोभ, ऑप्शन नंबर 3 क्षती, ऑप्शन नंबर 4 विस्कळीत. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 क्षोभ. तर काय म्हणते प्रश्न, की शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा. तर शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर शांतीचा विरुद्धार्थी शब्द आहे क्षोभ. जसं की शांतीचे विरुद्धार्थी शब्द दुसरे काय आपण सांगू शकतो. जसं की अशांती पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर कलह पण म्हणू शकतो. गोंधळ पण म्हणू शकतो किंवा अराजकता हे पण त्याचे विरुद्धार्थी शब्द शांती या शब्दाचे आपण सांगू शकतो. त्यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आजीवन, ऑप्शन नंबर 2 अभय, ऑप्शन नंबर 3 मृत्यू, ऑप्शन नंबर 4 अजन्म. तर जिवंत अजन्म म्हणजे काय? जिवंत असेपर्यंत. जिवंत असेपर्यंत हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 प्रयोग ओळखा. राजाने राजवाडा बांधला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भाव-कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्तरी प्रयोग आणि ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग.
तर राजाने राजवाडा बांधला. तर कर्मणी प्रयोग ओळखताना कसा ओळखायचा? जे कर्म वाक्यामध्ये कर्म असतं आणि जे कर्म असतं तो प्रथमेत असतं, म्हणजेच काय कर्माला प्रत्यय नसतात. आणि जो कर्ता असतो त्या कर्त्याला प्रत्यय असतात. जसं की या वाक्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायला आलं पाहिजे. तर वाक्य आहे राजाने राजवाडा बांधला. तर या वाक्यामध्ये हे बांधला हे काय आहे? क्रियापद आहे वाक्याचं. तर बांधणारा कोण आहे? राजा. बांधणारा कोण आहे? राजा. म्हणजे राजा काय झाला? कर्ता आहे आणि बांधलेलं काय आहे? राजवाडा. हे काय आहे? कर्म. तर कर्माला कुठं प्रत्यय दिसतात का इथे? नाही. पण कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच हे वाक्य काय आहे? हे वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचं. इथे आपण सांगू शकतो. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा. उचल्या हे कोणाचे आत्मचरित्र आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लक्ष्मण माने, ऑप्शन नंबर 2 लक्ष्मण गायकवाड, ऑप्शन नंबर 3 दया पवार, ऑप्शन नंबर 4 आनंद यादव. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या हे आत्मचरित्र आहे. आणि लक्ष्मण गायकवाड यांचे दुसरे काही अत्यंत महत्त्वाची पुस्तके आहेत. जसं की वकिल्या, पारधी, चिनी मातीतील दिवस, वडार वेदना, परिघाबाहेर, दुभंग, हे स्वातंत्र्य कोणासाठी, उठाव, विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य. ही पण महत्त्वाची पुस्तके आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतोय? योजना चांगल्या असतात, पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गौण वाक्य, ऑप्शन नंबर 2 मिश्र वाक्य, ऑप्शन नंबर 3 संयुक्त वाक्य आणि ऑप्शन नंबर 4 केवळ वाक्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 संयुक्त वाक्य आहे. तर संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? तर संयुक्त वाक्याचे काही उपप्रकार आहेत. जसं की समुच्चयबोधक संयुक्त वाक्य आहे. त्यामध्ये आणि, व, अन हे जे उभयवानी अव्यय आहेत, त्याने वाक्य जोडलेले असतात. आणि त्यानंतर दुसरं आहे न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य. त्यामध्ये पण जे 2 वाक्य आहेत, ते पण, परंतु, परी यांनी जोडलेले असतात. आणि विकल्पबोधक संयुक्त वाक्यामध्ये किंवा, वा, अथवा, की यांनी ते वाक्य जोडलेले असतात. आणि परिणामबोधक हे संयुक्त वाक्यामध्ये म्हणून, सबब, त्यामुळे या उभयवानी अवययांनी ते वाक्य जोडलेलं असतं. तर आता या वाक्यामध्ये काय कसं ओळखायचं आपण? तर या वाक्यामध्ये काय आहे, की पण आलेलं आहे इथं बघायला गेलं तर. योजना चांगल्या असतात, पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. तर पण हे काय आहे? इथं न्यूनत्वबोधक इथं आपण सांगू शकतो. तर न्यूनत्वबोधक हे संयुक्त वाक्य आहे. कारण वाक्य हे जे 2 वाक्य आहेत, जसं की वाक्य नंबर 1 मध्ये योजना चांगल्या असतात, हे एक वाक्य झालं आणि वाक्य नंबर 2 तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. हे जे 2 वाक्य आहेत, हे 2 वाक्य पण या उभयांनी अवयांनी जोडलेलं आहे. त्यामुळे याला आपण म्हणू शकतो, की हे संयुक्त वाक्याचं अ, उदाहरण आहे आणि त्यामध्ये जर सांगायचं गेले तर एकदम स्पेसिफिक तर न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य इथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आज्ञार्थी, ऑप्शन नंबर 2 नकारार्थी, ऑप्शन नंबर 3 होकारार्थी आणि ऑप्शन नंबर 4 संकेतार्थी. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहे. तर संकेतार्थी वाक्य कसं ओळखायचं? तर संकेतार्थी वाक्यामध्ये जर किंवा तर हे संकेत दर्शवणारे शब्द आलेले असतात आणि ते वाक्यामध्ये एक जी अट असते ती पूर्ण झाल्यावरच दुसरे म्हणजे जे कार्य आहे ते घडते. जसं की आता वाक्यामध्ये तुम्ही आलात तर मी तुमच्या घरी येईल. तर तर या शब्दाने हे 2 वाक्य म्हणजे काय? तुम्ही आलात ही एक अट आहे आणि मी तुमच्या घरी येईल. जर ते आले तरच ते त्यांच्या घरी येतील. म्हणजे हे काय आहे? हे कार्य घडलेलं आहे. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो, की हे संकेतार्थी वाक्य आहे.
आणि आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं, की आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा असते किंवा विनंती केलेली असते किंवा उपदेश केलेला असतो. तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणू शकतो. पण इथं आपल्याला संकेतार्थी वाक्य हे इथे म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वीणा कऱ्हाडे, ऑप्शन नंबर 2 इंदिरा संत, ऑप्शन नंबर 3 वीणा गवाणकर, ऑप्शन नंबर 4 शांता शेळके. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वीणा गवाणकर. तर एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका आहेत वीणा गवाणकर. तर वीणा गवाणकर यांचे दुसरे काही महत्त्वाची पुस्तके आहेत, जसं की गोल्डा, डॉक्टर आयडा स्कडर, अवघा देहची वृक्ष झाला आणि भगीरथाचे वारस. हे पण अत्यंत महत्त्वाची पुस्तके त्यांची आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11वा. काळाभोर श्यामसुंदर लालभडक पांढरा शुभ्र ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विशेषण उत्तरपद कर्मधारय, ऑप्शन नंबर 2 विशेषण उभयपद कर्मधारय, ऑप्शन नंबर 3 विशेषण पूर्वपद कर्मधारय आणि ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. तर ही सगळी काळाभोर श्यामसुंदर लालभडक पांढरा शुभ्र ही कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत. तर कर्मधारय समास कसा ओळखायचा, की ज्या समासात दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद हे विशेषण असतं. म्हणजेच काय, पहिल्या पदाने त्या गुणदर्शक शब्द हा इथं असतो आणि दुसरे पद इथं नाम असतं आणि दोन्ही पदाचा संबंध काय असतं, एक विशेषण असतं आणि एक विशेष्य असतो आणि हे दोन्ही पद उपयपदी म्हणजे दोन्ही समान महत्त्वाची असतात. म्हणजेच काय, दोन्ही पद ही महत्त्वाची असतात. जसं की इथं बघायला गेलं आपण, तर काळा हा इथं काय विशेषण आहे, म्हणजे काळा हा गुण दर्शवतो. श्याम सुंदर हे एक गुणदर्शक शब्द आहे सुंदर. लाल एक गुणदर्शक शब्द आहे. पांढरा एक गुणदर्शक शब्द आहे. तर यामध्ये काय होतं, की पहिले पद हे विशेषण असतं म्हणजेच गुणदर्शक शब्द असतं. त्यामुळं इथं आपण याचं करेक्ट आन्सर सांगू शकतो. ऑप्शन नंबर 2 विशेषण उभयपद कर्मधारय समास. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. वाक्य ऑप्शन नंबर 1 कुत्र्याकडून ससा मारला गेला, ऑप्शन नंबर 2 मी आता गोष्ट सांगणार आहे, ऑप्शन नंबर 3 त्याने आता देवळात जावे आणि ऑप्शन नंबर 4 सर्वांना पुस्तके वाटली गेली. तर भावे प्रयोग कसा ओळखला जातो, तर भावे प्रयोगामध्ये काय असतं, की क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही आणि कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. जसं की या वाक्यात जर बघायला गेलं आपण, त्याने आता देवळात जावे, तर जावे हे क्रियापद आहे. तर जावे हे क्रियापद आपण जर वाक्याचा कर्ता आपण बदलला, की त्यानेच्या जागी तिने केलं, तर वाक्याचा जो क्रियापद आहे ते बदलत नाही. जसं की तिने आता देवळात जावे, तर त्यानेच्या जागी आपण तिने केलं, तरी पण क्रियापदाचा म्हणजे क्रियापद बदलत नाहीये इथं. तर त्यानंतर आपण वाक्याचा अ, तिनेच्या जागी आपण दुसरं एखादं हे घेऊया. तर तिनेच्या जागी आपण त्यांनी आपण घेऊया. तर त्यांनी आता देवळात जावे. तरी पण इथे जे क्रियापद आहे जावेच होतं. त्यामुळे इथं क्रियापदाचा कुठलाच बदल इथं होत नाही. त्यामुळे इथं आपण इथं म्हणू शकतो, की हे वाक्य बाह्यप्रयोगाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 होकारार्थी, ऑप्शन नंबर 2 संकेतार्थी, ऑप्शन नंबर 3 नकारार्थी आणि ऑप्शन नंबर 4 आज्ञार्थी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. सोपा प्रश्न होता हा, की हे हे वाक्य नकारार्थी आहे. कारण वाक्यामध्ये नकारार्थी एक क्रियापद इथं आपण आलेलं आहे. त्यामुळे या वाक्याला आपण म्हणू शकतो, की एक नकारार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य का नाहीये? की वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे का? किंवा उपदेश केलेला आहे का? तर नाहीये. तर आज्ञार्थी वाक्यामध्ये एकतर आज्ञा केलेली असती, विनंती केलेली असती किंवा उपदेश केलेला असतो. त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य इथे होणार नाही.
आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर किंवा तर आलेलं असतं किंवा एक अट पूर्ण केलेली असती. त्यामुळे हे वाक्य संकेतार्थी वाक्य पण इथं आपण नाही होणार. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे आणि होकारार्थी तर होणारच नाही. तर हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14. हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वैमनस्य, ऑप्शन नंबर 2 निर्दोष, ऑप्शन नंबर 3 समजूतदारपणा, ऑप्शन नंबर 4 सलोखा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 सलोखा. तर हार्डवेअर म्हणजेच काय? त्याचं शत्रुत्व म्हणू शकतो आपण. शत्रुत्व हार्डवेअर म्हणजे शत्रुत्व आणि याचा काय ओळखायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द. तर याचा विरुद्धार्थी शब्द आपण म्हणू शकतो की सलोखा, सामंजस्य आपण म्हणू शकतो. सामंजस्य पण याचा विरुद्धार्थी शब्द इथे सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. नाकी नऊ येणे वाक्यात उपयोग करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 2 मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर नाकी नऊ येतात. ऑप्शन नंबर 2 उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ येतात. ऑप्शन नंबर 3 कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले. आणि ऑप्शन नंबर 4 आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले. नाकी नाव आले म्हणजे काय? संपतराव एकदम बेजार झाले. म्हणजेच काय? तर त्यांच्या जीवावर आले एकदम कर्ज एकदम मेटाकुटीला आले ते. मेटाकुटीला येणे म्हणजे काय म्हणतात? घाईला येणे. म्हणजे त्यांचं एकदम हाल अपेष्टा झाल्या. त्यामुळे त्याला म्हणू शकतो आपण नाकी नऊ येणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. निर्दोष शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भाऊबंदकी, ऑप्शन नंबर 2 भाऊबंदकी, ऑप्शन नंबर 3 भाऊबंदकी आणि ऑप्शन नंबर 4 भाऊबंदकी. निर्दोष म्हणजे काय? अचूक शब्द ओळखायचा आहे, जे की काय म्हणतात त्याला? त्याची स्पेलिंग बरोबर आहे. स्पेलिंग म्हणजेच काय? व्याकरणदृष्ट्या आणि एकदम करेक्ट लिहिलेलं आहे. तर भाऊबंदकी हे असं लिहितात. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, प्रश्न क्रमांक 17वा. फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अण्णासाहेब कर्वे, ऑप्शन नंबर 2 फमू शिंदे, ऑप्शन नंबर 3 अण्णाभाऊ साठे आणि ऑप्शन नंबर 4 लक्ष्मण माने. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 3 अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी लिहिलेली आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचे भरपूर खूप मोठं साहित्य आहे. साहित्य सम्राट पण त्यांना म्हणतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत ते. तर त्यांची फकीरा ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. त्यांचं खूप मोठं साहित्य आहे. पण काही मोजकंच साहित्य इथं आपण घेतलेलं आहे. जसं की फकीरा ही त्यांची फेमस कादंबरी आहे. वैजयंता एक आहे, वारणेचा वाघ, चिखळातील कमळ, माकडीचा माळ, रानबोका, आशी साताऱ्याची तरा, गुलाम, अग्निदिव्य ही त्यांची महत्त्वाची साहित्य आपण सांगू शकतो. स्मशानातील सोनं वगैरे असे भरपूर त्यांच्या अ, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18वा. दानादान होणे या वाक्यात उपयोग करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 राम धनाधना पाय वाजून निघून गेला. ऑप्शन नंबर 2 पुजारी दानादान घंटा वाजवत पूजा करतोय. ऑप्शन नंबर 3 पानिपतच्या युद्धात मराठी सैन्याची दानादान झाली. आणि ऑप्शन नंबर 4 रमेशने दानादाना करून धान्य गोळा केले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 पानिपतच्या युद्धात मराठी सैन्याची दानादान झाली. दानादान होणे म्हणजे काय? मराठी सैन्य काय झालं? पराभूत झालं. पराभूत झालं म्हणजेच काय? की एकदम दारुण पराभव आपण म्हणतो ना, दारुण पराभव म्हणजे काय? एकदम अत्यंत लाजिरवाणा पराभव किंवा एकदम अ, धुळीस मिळवणे असं आपण त्याला मिळू शकतो. त्यामुळे दानादान होणे या शब्दाचा अर्थ आहे एकदम
पराभूत होणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य पर्याय कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 महत्वाकांक्षा असणे, ऑप्शन नंबर 2 महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, ऑप्शन नंबर 3 डोंगर व तिळाची तुलना करणे, ऑप्शन नंबर 4 खूप हवा असणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. त्यामुळे इथं आपण ही म्हण वाचली की आपल्याला कळून जातं की डोंगर कसा असतो, डोंगर हा मोठा असतो आणि तीळ हा छोटा असतो. म्हणजेच काय की मोठे स्वप्न पाहणे पण ते स्वप्न साकार करण्यासाठी अ, काहीच न करणे, त्याला आपण म्हणू शकतो. त्या म्हणजेच काय महत्वाकांक्षा एकदम मोठी आहे पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, याचा या म्हणीचा अर्थ आपण इथे सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वृक्ष, ऑप्शन नंबर 2 वासर, ऑप्शन नंबर 3 विवंचना आणि ऑप्शन नंबर 4 कावळा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कावळा. तर वायस म्हणजेच काय कावळा. तर वायसला समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो काक, वायस, एकाक्ष आणि काऊ. म्हणजेच काय कावळा. तर कावळ्याचे हे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. चिटपाखरू नसणे याचा वाक्यात उपयोग करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 समारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहात चिटपाखरू नव्हते. ऑप्शन नंबर 2 राधाने चिटपाखरांना खायला ज्वारीचे दाणे घातले. ऑप्शन नंबर 3 निशांत चिटपाखरू शोधत रानात फिरत होता. आणि ऑप्शन नंबर 4 विलासराव आपल्या वाड्यात चिटपाखरे पाळत असत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 समारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहात चिटपाखरू नव्हते. चिटपाखरू नव्हते म्हणजेच काय कोणीच नसणे. कोणीच उपस्थित नव्हते तिथं. उपस्थित नव्हते. तर कोणीच उपस्थित नसणे याचा अर्थ होतो चिटपाखरू नसण्याचा. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. गावोगाव या समासाचा प्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 2 द्विगु समास, ऑप्शन नंबर 3 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 4 अव्ययीभाव समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अव्ययीभाव समासाचं हे उदाहरण आहे गावोगाव. तर अव्ययीभाव समास कसा ओळखायचा? तर अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते किंवा पहिल्या पदाचा उपयोग कसा केला जातो तर क्रियाविशेषणासारखा पहिल्या पदाचा उपयोग होतो किंवा जे पहिलं पद असतं त्याला बे, दर, बेशक, गैर, बिन हे फारशी उपसर्ग लागलेले असतात किंवा शब्दाची द्विरुक्ती झालेली असते. द्विरुक्ती म्हणजे काय? ते शब्द दोनदा आलेले असतात. जसं की वारंवार आहे, याच्यामध्ये वार वार हे दोनदा शब्द आले आहेत. पानोपानी, दारोदार आणि तसं पाहायला गेलं तर इथं गावोगाव आलेलं आहे. गावोगाव म्हणजे काय इथं काय झालेली शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे. तर दोनदा दोनदा हे शब्द आलेले आहेत. त्यामुळे या समासाला आपण अव्ययीभाव समास असं म्हणतो. किंवा जर आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागलेले असतील तर तिथे पण आपण म्हणू शकतो की तो अव्ययीभाव समास आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अव्ययीभाव समास. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. विरुद्धार्थी शब्द लिहा नगरचा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शहर, ऑप्शन नंबर 2 प्रांत, ऑप्शन नंबर 3 ग्राम, ऑप्शन नंबर 4 अनगर. तर याचं करेक्ट आन्सर आहे नगरचा विरुद्धार्थी शब्द ग्राम. ग्राम म्हणजेच काय? तिथं आपण म्हणू शकतो खेडे किंवा गाव पण म्हणू शकतो. तर याचा विरुद्धार्थी शब्द एकदम इझी क्वेश्चन होता. ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 देहतून, ऑप्शन नंबर 2 देहातून, ऑप्शन नंबर 3 देहातून, ऑप्शन नंबर 4 देहतून. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 देहातून. हा एकदम व्याकरणदृष्ट्या करेक्ट शब्द आहे. तर
तला जो दुसरा उकार आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 देहातून इथं आपण सांगू शकतो. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मृत्यू होणे, ऑप्शन नंबर 2 डोके फुटणे, ऑप्शन नंबर 3 मोक्ष मिळविणे, ऑप्शन नंबर 4 आदळणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मृत्यू होणे. कपाळमोक्ष होणे म्हणजेच काय? तो माणूस मृत्यू पावणे. मृत्यू पावणे अ, त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण इथेच आजच्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्याद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.